नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची ट्यूशन एरियामध्ये आत्महत्या. लातूर शहरातील ट्यूशन एरियातील सुतमीर रोड परिसरात राहणाऱ्या व नीटची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनीनं रात्री हॉस्टेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील मानखेड येथील रहिवासी असलेली सानवी नारागुडे ही विद्यार्थिनी नीटच्या तयारीसाठी लातूरातील महालक्ष्मी हॉस्टेल या ठिकाणी राहत होती. काल रात्री अचानक तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत हॉस्टेल मालकाला विचारपूस केली असता हॉस्टेल मालकाने बोलण्यासाठी स्पष्ट नकार दिलाय. याच ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. लातूर शहरातल्या ट्यूशन एरियातील सुतमीर रोड परिसरात असलेल्या एका हॉस्टेलवर सानवी नारागुडे या विद्यार्थिनीनं रात्रीच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. हेच ते महालक्ष्मी गर्ल्स हॉस्टेल आहे. हे सुतमीर रोड परिसरामध्ये आहे आणि याच परिसरामध्ये सानवी नारागुडे ही जी विद्यार्थिनी होती, 17 वर्षीय विद्यार्थिनी, अहमदपूर तालुक्यातील विद्यार्थिनी होती आणि ती या ठिकाणी शिक्षणासाठी आली होती. ती नीटच्या परीक्षेची तयारी या ठिकाणी करत होती आणि आपण पाहतो याच गर्ल्स हॉस्टेलमध्ये तिने रात्रीच्या सुमारास 10:30 ते 11च्या सुमारास स्वतःला गळफास लावून तिच्याच रूममध्ये आत्महत्या केलेली आहे. आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एकमतची टीम या ठिकाणी आली होती. इथले जे सुनील कुमार नावाचे जे गृहस्थ आहेत त्यांना विचारपूस केली असता ते कसलाही प्रतिसाद द्यायला तयार नाही आहेत आणि या विषयाची कोणतीही माहिती ते सांगायला तयार नाहीत. यासोबतच ह्या प्रकरणाचा तपास जो आहे ते शिवाजीनगरच्या API केंद्रे मॅडम यांच्याकडे तपास आहे. पण केंद्रे मॅडम देखील आज साप्ताहिक सुट्टीवर असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. एकूणच या प्रकरणामध्ये जर पाहायला गेलं तर नेमकं सानवीनं का आत्महत्या केली असावी, का तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असावं, याविषयी अनेक प्रश्न जरी उपस्थित होत असले तरी सध्या तरी या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली आहे आणि पोलीस तपासात तिने आत्महत्या का केली असावी असा तपास या ठिकाणी पोलीस देखील करत आहेत. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.